काय परिस्थिती झाली आज त्यांची. किती लोक आज प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊ शकतो, गरीब माणूस मरणार. त्या कल्याण डोंबिवलीतला फक्त आणि फक्त गरीब माणूस मरणार आहे. एक तरी श्रीमंत माणूस इकडे आलाय आणि तो त्याची डेट झाली असं होऊच शकणार नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं तर 50,000 1 लाख रुपये डिपॉझिट कुठून भरणार सांगा ना. ते बघा कुठून भरणार ते लोक. लोकांनी फक्त मेणबत्त्या जाळायच्या, शोक सभा घ्यायची, थोडस रडगाणं करायचं, झालं. लोक झालं, दुसऱ्या दिवशी विसरलं. परत कोणतरी मरणार आहे इथे येऊन. तुम्ही आता स्टँड घेतला पाहिजे. आम्ही पण स्टँड घेतोय. तुम्ही सगळ्या डॉक्टर लोकांनी स्टँड घेतला पाहिजे. त्याला काय पाठवावं लागतंय. केमला जी परिस्थिती अशी की बाहेर रस्त्यावरती झोपवलेत माणसांना, तिथे बेड नाही. तिकडे आज पण आपण तिकडे पेशंट जर पाठवला महापालिकेकडनं, तिकडे तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतो का? नाही मिळत. एक तर असं बोर्ड लावा इथे बाहेर, गरीब माणसाने कुठल्याही क्रिटिकल कंडिशन मध्ये यायचं नाही, ते मरून जाणार माणूस. तेव्हा तरी चला बोर्ड वाचून ते जनजागृती होईल. ते इकडे येणार नाही, कुठेतरी फुटपाथवरती दम तोडून टाकतील. चालेल. आता तुम्हाला माहित पडला तर इथे आयसीयू नाही. आता तुम्हाला स्टँड पण आता मध्ये काही आज रोज माणसं मारले. आज तुम्ही आलेले, मी नेहमी येतो. आज तुम्ही आलेले, आज तुम्ही परत नेहमी येतो. आज तुम्हाला सांगू का पोस्टमार्टमची काय परिस्थिती आहे. चला चला बाजूला ठेवा सगळं. तुम्हाला एकच उदाहरण देतो. पोस्टमार्टमला जर रात्रीची बॉडी आली ना, इथले अधिकारी काय सांगतात माहितीये का? सकाळी पोस्टमार्टम होईल. आता ह्याचं उत्तर देऊ शकता का तुम्ही? ज्याला गरज असेल आणि जे बॉडी घेऊन जातात. नाही 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 नाही. आम्ही अरे मी खूप 1 आणि 2 वाजता खूप वेळ आलं नाही मिळत. 1 आणि 2 वाजता मी पीएम करून टायमिंग ठरलेले. तुम्ही आता एका दिवस केला असं ते नका सांगू. अनेक वेळा आजपर्यंत जेवढे पण पेशंट, आज कल्याणपुरीची एक बॉडी आली नाही ते त्याचं पोस्टमार्टम करण्यासाठी रात्रीच्या रात्री लगेच आमच्यासारखा आला तरच दिलं जातं. ते पण आमच्यापर्यंत एखादा नातेवाईक किंवा त्याचा अमुक मित्र आला तर आम्ही ते इमिजिएटली करून देतो. नाहीतर सकाळी या, तुमचं पोस्टमार्टम सकाळी होणार. कधी थांबणार हे सगळं? पेपर आता त्याची कधी थांबणार? 11 वाजता 12 वाजता त्याची ड्युटी संपलेली पण घरी जातील ना. 8 वाजता 9 वाजता आलेल्या लोकांना सुद्धा त्या पद्धतीत त्या परिस्थितीला समोर जावं लागतं. आज खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहर हा शर्मसार झालेला आहे. या हॉस्पिटलने आत्तापर्यंत जेवढे पण क्रिटिकल पेशंट असतील त्यांना पावती देऊन जे हॉस्पिटलला जावा, केम हॉस्पिटलला जावा अशा पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि त्या ठिकाणी पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तिथे अनेक लोकांनी दम तोडलेले आहे. आज जागृत मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले. हे दररोज होते. आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले. आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे, मित्रपरिवार असू दे, कोणी कल्याणपुरीतला एखादा गरीब माणूस मेला ना, त्याचं पोस्टमार्टम जर इथे करायचं असेल ना, तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमार्टम. म्हणजे अशा पद्धतीचं ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे. हे पूर्णपणे नाकर्ते लोक या ठिकाणी बसवलेले. आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथे ट्रीटमेंट करायला जर एखादा ॲक्सिडेंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्याही प्रकारचं इकडे सुखसुविधा नाही, तुम्ही एवढे वर्ष काय झोपले होतात का? आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिनम प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केलेलं आहे, छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि प्लॅटिनमनी जसं टाईप केलेलं आहे, तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप का करत नाही? जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशनवाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकेल. पण आज जी महिला आली होती, सविता नावाक महिला आली होती, हात दुखत होता म्हणून आली होती. 5 तास ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही. हा ग्रामीण भाग नाहीये, शहरी भाग. आता ऐका, तुम्हाला सांगतो, आता प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांच्या काही दलाल लोक, ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या गव्हर्नमेंटच्या ज्या महापालिकेच्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या असतात. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी घटना झाली, आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने तर कल्याणपुरीवरती आघात बसलेला आहे. आज 2च मुलं आहेत, त्यांचा वडील सुद्धा वारलेले आहे. या बाई घरकाम करून 2 पोरांचं पोट भरत होती. महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही
तर कल्याण पूर्व गप्प बसणार नाही. तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला, त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही कितीही दिला, अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही. पण त्या 2 मुलांच्यासाठी महापालिकेने नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी, मोठ्या प्रमाणात द्यावी, 50 लाख रुपये द्यावेत त्यांना. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं निवारण चालेल. मी या घटनेचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टायअप करा. जसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटलने जसं टायअप केले, प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टायअप केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. KM हॉस्पिटलला आणि JJ हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाही आहेत. तिकडचेच पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत. त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही. गरीब लोकांना मरायचंच आहे. आजारी पडला, ॲक्सिडेंट झाला, त्याला मरायचंच आहे. या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही, अशी परिस्थिती आहे हॉस्पिटलची.